श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावो आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो अशी स्वामीचरणी प्रार्थना. सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा. तर मी तुम्हाला छान गिलक्याची रेसिपी दाखवणार आहे. एकदम साधी सिंपल. आपण वरम भात भाजी करतो ना, तर आपण ही गिलक्याची भाजी वरम भातासोबत खूप छान लागते आणि खूप हेल्दी आहे गिलके खाणं. तर त्याची रेसिपी तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे. तर चला मग. इथं आहे देवांश. काय करतोय तू? देव काय करतोय? खेळतो. इथं देवांश खेळते. उद्या देवांचा बर्थडे आहे. हे बघा, इथं मी हे गिलके स्वच्छ धुवून घेतले. एकदम कवळे कवळे येते. आणि इथं लसूण पण कट करून घेतला. आणि ते थोडेसे शेंगदाणे मी जाडसर कुटून घेणार आहे. एकदम बारीक नाही कुटायचे, थोडेसे जाडसर कुटायचे. तर चला मी आता हे गिलके कट करून घेते आणि त्याच्यानंतर बोलते. गोडके कापते ना? तर इथं मी सगळं कट करून घेतलं. इथं मी गिलके कट करून घेतले. इथं सांबार कट केला. इथं हिरवी मिरची कट केली. इथं लसण कट केला. तुम्ही हिरवी मिरचीच्या ऐवजी तिखटसुद्धा वापरू शकता, पण हिरवी मिरचीची चव छान येते. तर मी इथे हे सगळं कट करून घेतलं. आणि इथे बघा, हे शेंगदाणे एकदम जाडसर असे मी ठेचून घेतले. तुम्हाला दिसत असेल. तर चला मी आता कढई टेकवते. तर इथं कढई गरम झाली. मी आता त्याच्यामध्ये तेल टाकते. तर इथं तेल गरम झालं तर त्याच्यामध्ये मी मोहरी टाकते. मोहरी छान तडतडू द्यायची. त्याच्यानंतर जिरा ॲड करते. जिरं पण छान तेलामध्ये तळून घ्यायचं. त्याच्यानंतर लसूण टाकते आणि हिरवी मिरची. तर आता जे शेंगदाणे ठेचून घेतले ना, तर ते मी ह्याच्यामध्ये ॲड करते. ते पण छान तेलामध्ये तळून घ्यायचे. तर हे इथं लालसर झालं सगळं, शेंगदाणे हिरवी मिरची तसं. तर त्याच्यानंतर आता मी त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकते. हळद थोडीशी टाकायची, जास्त नाही टाकायची. आणि त्याच्यानंतर हे कट केलेले गिलके याच्यामध्ये टाकून द्यायचे. तर इथं मी आता चवीनुसार मीठ ॲड करते. इथं थोडंसं मीठ कमी टाकायचं, कारण ही भाजी शिजून थोडीशी होणार. जर जास्त मीठ टाकलं तर मग ती खरट होणार. तर मी थोडंसंच मीठ टाकलं. तर चला मी आता याच्यावर थोड्या वेळ झाकण ठेवते आणि शिजू देते. आणि शिजल्याच्या नंतर दाखवते. तर मी आता याच्यावर झाकण काढते. तर हे बघा, एकदम मस्त अशी ही भाजी. आणि ही भाजी लवकर शिजते, कारण गिलके लवकर गाळ होतात. तर बघा, इथे ही भाजी आता शिजून तयार झाली. तर मी आता याच्यावरती सांबार टाकते. परत एकदा हलवून घेते. तर मी आता गॅस बंद करते. तर हे बघा, इथं एकदम मस्त अशी ही भाजी तयार झाली. इतकी छान लागते ही भाजी, तुम्ही नक्की करून बघा. तर हे बघा, एकदम मस्त अशी ही भाजी तयार झाली. आणि या भाजीला थोडंसं तेल सुटतं. इथं तुम्हाला दिसत असेल. तर या भाजीला तेल सुटलेलं आहे. तर आता संध्याकाळचे 7 वाजले. तर मला आता स्वयंपाक करायचे आहे. आणि आत्ताच मी गच्चीवरती गेले होते, तर हे कपडे काढून आणले. तर मला या कपड्यांच्या सुद्धा घड्या करायच्या आहे. तर त्या घड्या मी नंतर करणार. सर्वप्रथम मी आता स्वयंपाक करून घेते, कारण मला छान मेथीची भाजी बनवायची. जी शेंगदाणे लावून भाजी केल्या जाते ना, तर ती भाजी. तर त्याच्यासोबत मी भाकरसुद्धा टाकणार आहे. तर चला, मी दुपारीच भाजी निवडून ठेवली होती.
कारण मग निवडून ठेवली तर पटकन भाजी करता येते. तर त्याच्यासाठी मी भाजी निवडून ठेवली होती. आणि ज्या गावाकडून शेंगा आणलेल्या आहे ना, तर त्या पण थोड्याशा फोडून घेतल्या, कारण त्या जे शेंगदाणे निघतात ना, तर त्याची इतकी छान भाजी लागते. तर म्हटलं चला आपण आज शेंगदाणे पण फोडूया. तर मी थोडेसे शेंगदाणेसुद्धा फोडून घेतले. तर चला मी आता सर्वप्रथम स्वयंपाक करून घेते आणि त्याच्यानंतर बोलते. तर चला. तर हे बघा, इथं मी ही भाजी निवडून ठेवली होती दुपारी. छान कोवळी कोवळी भाजी होती, एकदम ताजी ताजी. आणि इथं मी शेंगदाणेसुद्धा फोडून घेतले, त्याच्यात मी लसूण टाकून दिला. तर चला मी आता स्वयंपाकाला लागते. तर हे बघा, इथं मी ही भाजी तेलामध्ये अशी कलसून घेतली आणि इथं मी हे वाटण वाटून घेतलं. याच्यामध्ये मी शेंगदाणे, लसूण, हिरवी मिरची, थोडासा सांबार आणि पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा जिरं, तर हे ग्राइंड करून घेतलं मी. तर चला मी आता भाजीला फोडणी देऊन देते. तर इथं माझी भाजी बनवून झालेली आहे. तर हे बघा, एकदम मस्त भाजी झालेली आहे. आणि इथं मी भात बनवला आणि मी पोळ्या पण केल्या आणि इथं मी भाकर टाकली माझ्यासाठी. थोडीशी मोठीच टाकली भाकर. आणि हे तुम्हाला दिसते ना आजूबाजूचं उरलेलं भाकरीच्या, तर ते पीठ जास्त दिवस झाले होते ना, तर त्याच्यामुळे ती भाकर अशी व्यवस्थित नाही आली. तर चला मी आता ती भाजून घेते. तर इथं माझा पूर्ण स्वयंपाक करून झाला. पण देवांचा उद्या बड्डे आहे ना, तर ते मार्केटमध्ये गेलेले. देवांश गेलेला आहे, देवांची दीदी आणि देवांचे पप्पा हे तिघंजणं मार्केटमध्ये गेले, कारण देवांशले ड्रेस आणायचा होता, थोडेसे फुगे म्हणजे बलून आणायचे होते. तर ते मार्केटमध्ये गेले. तर ते मला म्हणत होते चल तू पण चल, पण मग खूप उशीर झाला असता, कारण आता सध्या 8 वाजलेले. तर मग तिथून आल्याच्यानंतर स्वयंपाक करणे याच्यात खूप वेळ जाईल. तर त्यांना म्हटलं जा तुम्ही घेऊन या, कारण आज देवांच्या दीदीला तिच्या पसंतीचा ड्रेस घ्यायचा होता. कारण ती म्हणत होती की मी माझ्या पसंतीने ह्यावेळेस मी देवांशला ड्रेस घेणार. तर त्याच्यासाठी मग ते तिघंजणं गेले. त्यांना म्हणलं तुम्हीच जा, कारण गाडीवर मग एवढे जण बसत नव्हते. आणि जर मोठी गाडी घेऊन गेली तर आज आमच्या इथला बाजार होता, तर मग बाजाराच्या दिवशी इतकी गर्दी असते, तर मग गाडी लावायला पण जागा नसते. तर त्याच्यामुळं मी त्यांना म्हटलं मग तुम्ही तिघेजणं जा आणि पूर्ण म्हणजे तुम्ही तिघेजणं जा आणि ड्रेस घेऊन या. तर मग ते तिघंजणं गेले होते. तर ते घरी परत आले. तर आल्याच्यानंतर मी ड्रेस पाहिले. तर त्यांनी 2 ड्रेस आणले होते देवांशला, एक सकाळी घालण्यासाठी आणि एक संध्याकाळी घालण्यासाठी. ह्यावेळेस काही मी त्याला असे जॉकेटचे त्याचे ड्रेस आणले नाही, कारण ते काय होतं मग ते ड्रेस तसेच पडून असतात, म्हणजे काही फंक्शन राहत नाही आणि ते घालण्याच्याही कामात पडत नाही. जेव्हा एखाद्याचं लग्न समारंभ काही असला तर तेव्हाच ते कपडे घालण्यात येतात, तसे ते कपडे घातल्या जात नाही. तर त्याच्यामुळं मग मी त्यांना म्हटलं की छान असे साधे सिंपल ड्रेस आणा. तर हे टी शर्ट आणलं त्यांनी आणि त्या टी शर्टवरती एक अशी ही जीन्स पॅन्ट आणली आणि इथे हा एक ड्रेस आणला. तर हे शर्ट आहे, तर खूप छान, मला खूप आवडलं, कारण माझ्या मुलीची पसंती आहे ती. तर त्यांनी छान ड्रेस आणले त्याच्यासाठी 2. तर चला आता आम्ही जेवण करतो, कारण बराच वेळ झालेला होता, 9 वाजत आलेले होते. तर चला ताईंनो आता आम्ही जेवण करतो. तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. भेटूया पण असे एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.